नमस्कार. आज ऑल इंडिया केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनने पुकारलेल्या बंदमध्ये पूर्ण देशभरातून 12.5 लाख लोक आज या बंदमध्ये सामील झालेले आहेत. सदरू बंद हा बनावट औषधं आणि जो शासनाने मध्ये GSR 817 दाखल केला त्याला विरोध आणि त्याला सुप्रीम कोर्टाने सुद्धा स्टे दिलेला असताना ऑनलाईन कंपन्या त्याचा फायदा घेऊन बनावट औषधं मार्केटमध्ये आणत आहेत. बनावट औषधं ही अन्न औषध प्रशासन आमचा जो कायदा आहे 1940 जो ॲक्ट आहे त्यानुसार आम्ही औषध विक्री व्यवसाय करत असतो. औषधाची प्राईससुद्धा NPPA ठरवत असते. हे सर्व करत असताना ऑनलाईनच्या माध्यमातून लोकांना औषधं दिली जातात. ती औषधंची सांभाळली जात नाही चांगली, म्हणजे ज्या औषधं ही स्टोरेज कंडिशन असतात तर ती स्टोरेज कंडिशन न सांभाळता रुग्णांपर्यंत औषध पुरवली जातात. डुप्लिकेट औषधसुद्धा याच माध्यमातून पोचली जातात. तर माझं निवेदन आहे की आम्ही जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घेतलेली आहे. सातारा शहरामध्ये 4 ठिकाणी तशी औषधाची व्यवस्था आम्ही करून ठेवलेली आहे आणि ICUमध्ये जे पेशंट आहेत त्यांना औषधं द्या अशा पद्धतीचे आम्ही मुभा लोकांना दिलेला आहे. परंतु शासन आमच्या मागण्याकडे लक्ष देत नाही. शासनाने आमच्याकडे लक्ष द्यावं याच्यासाठी आम्ही हा बंद पुकारलेला आहे. समजा शासनाने आजच्या ह्या बंदमध्ये आमच्याकडे लक्ष केलं नाही, दुर्लक्ष केलं तर हा बेमुदतसुद्धा संप पुढे चालेल. जिथं औषधं मिळणार आहे त्यांची नावं सांगा. ही शेखर मेडिकल आम्ही याच्यामध्ये 4 विभाग केलेले आहेत. त्याच्यामध्ये आपल्या प्रतापगंज पेठेमध्ये शेखर मेडिकल जे साई अमृत हॉस्पिटलमध्ये आहे ते. नंतर जिल्हा परिषदेमध्ये मंगलमूर्ती हॉस्पिटल, कारण हॉस्पिटलमध्ये इमर्जन्सी सर्व औषधं असतात म्हणून मंगलमूर्ती. खाली कोडोलीमध्ये माऊली मेडिकल आणि बॉम्बे रेस्टॉरंटला मोरिया मेडिकल अशी 4 आणि नागठाण्यामध्ये घाडगे मेडिकल म्हणून असे आम्ही प्रभाग केलेले 5 ठिकाणी आम्ही औषधं. मध्ये जे ग्रामीण भागातले असेल तर त्यांना औषधं कशी उपलब्ध होणार आहेत काय? नाही, ग्रामीण भागात आम्ही एक सेंटर ठेवलेलं आहे प्रत्येक ग्रामीण भागात. असं दुर्गम भागातले शक्यतो हा प्रॉब्लेम येणार नाही, कारण अवेअरनेस आम्ही गेले 8 दिवस केलेला आहे. गेले 8 दिवस आम्ही सगळ्या माध्यमातून लोकांना कल्पना देतो आहे की आजचा दिवस आम्हाला फक्त बंदमुळं तुम्ही जी लागणारी औषधं आहेत ते सर्व आमच्या केमिस्ट बांधवांनी ज्याला त्याला द्यायची व्यवस्था केलेली आहे. तरी त्यातनं इमर्जन्सी काय लागलं तर हे आमची 4 इमर्जन्सी काउंटर आहेत, यामधून मिळेल. त्यातनंही इमर्जन्सी लागली तर अध्यक्ष सेक्रेटरी ज्या तालुक्यातले आहेत त्यांना आम्ही अधिकार दिलेले आहेत की तुम्ही त्यांना ती औषधं उपलब्ध करून द्यायची आहेत. रुग्णांना कुठलीही गैरसोय होणार नाही, रुग्णांना कुठलाही त्रास होणार नाही याची 100% खबरदारी हे केमिस्ट असोसिएशनने घेतलेली आहे. हे जिल्हाभर आहे. कुठल्याही परिस्थितीमध्ये रुग्णांची कुठलीही हेळसांड होणार नाही. बंद किती दिवसाचा राहणार? बंद 19 तारखेला, म्हणजे काल रात्री 12 वाजल्यापासून आज 20 तारखेला रात्री 12 वाजेपर्यंत हा बंद आहे. हा बंदचा नाही जर गव्हर्नमेंटने घेतला तर मात्र बेमुदत बंदचा हात्यार उपसला जाणार आहे. तुमच्या रुग्णाला किंवा ह्याला औषध मिळणार नाही यासाठी आपण काही टोल फ्री नंबर जारी केले दिलेले आहेत. आपण अन्न आणि औषध प्रशासनाकडं जवळजवळ जिल्ह्यातले एकूण सगळे 21 जणांचे टोल फ्री नंबर दिलेले आहेत. त्यांचे मोबाईल नंबर दिलेले आहेत, संपूर्ण दिलेले आहेत. तसं कुठल्याही पद्धतीनं प्रशासनाकडे सगळी माहिती आपण ऑलरेडी दिलेली आहे.